कोपरगावमध्ये स्थानिक निवडणुकांची धामधूम सुरू आहे। मात्र कोपरगावात महायुती एकतेपेक्षा बेबनावच मध्ये अडकल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि भाजपचे विवेक कोल्हे या दोघांमध्ये एआय वॉर सुरू झालंय। बघूया। कोपरगावातील काळे आणि कोल्हे परिवारातील पारंपरिक संघर्ष सर्वश्रुत आहे, परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळत भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी निवडणुकीतून माघार घेतली। मात्र आता चित्र संपूर्ण बदललंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा फॉर्म्युला कोपरगावात ढासळल्याचं स्पष्ट दिसतंय। राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि भाजपच्या विवेक कोल्हेंच्या गटांनी स्वतंत्रपणे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवार जाहीर केलेत। त्यामुळे आता राजकीय सामना शाब्दिक टीकेपुरता मर्यादित राहिला नाहीये, तर तो आता एआय पर्यंत जाऊन पोहोचलाय। एआय द्वारे व्हिडिओ तयार करून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। 4000 कोटींचा निधी तुम्ही मतदारसंघात आणला, हे खरं आहे का? कोपरगावमध्ये बेरोजगारी माझ्यामुळेच वाढली। लोकांशी किती पण खोटं बोला, पण आपले जास्तीत जास्त लोक निवडून आले पाहिजे। भैया काळजी करू नका, आम्ही सगळेच खोटं बोलायला माहीर आहोत। एका बाजूला कोल्हे गटाकडून आमदार काळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला काळे गटाकडूनही तितक्याच जोरात कोल्हेंच्या मागील कार्यकाळातील मुद्दे बाहेर काढले जात आहेत। एआय व्हिडिओ तयार करून आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय। विरोधकांकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नसल्याची टीका आमदार आशुतोष काळेंनी केली आहे। विरोधक यांच्याकडे काय अपेक्षा आपण करणार आहे? आपलं कौतुक तर करणार नाही, चुकीचे आरोप करायचे। आता त्यांना स्वतःच सांगायला काही नाही, एकही पॉझिटिव्ह काम सांगायला त्यांना नाही। त्याच्यामुळे लोकांची बुद्धी भ्रष्ट करायची, काहीतरी खोटे नाटे आरोप करायचे, हा प्रकार चालू आहे। आणि आता काळानुरूप टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे, आम्ही दोघंही करतोय। तर विवेक कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांकडूनही अशाच प्रकारे एआय व्हिडिओ बनवून आमदार आशुतोष काळेंवर टीका केली जाते। कोपरगावकरांना खोटी आश्वासने मीच दिली, कोपरगावला भकास मीच बनवलं। तालुक्यातील जनतेला भूल थापा देऊन निवडून आले, मात्र त्यांनी कुठलाच विकास न केल्याचं विवेक कोल्हेंनी म्हटलंय। आमदार आशुतोष काळेंबाबत मोठा रोष कोपरगावच्या तरुणांमध्ये आहे, असंही कोल्हेंनी म्हटलंय। गेल्या 9 वर्षापासून तेच त्या ठिकाणी सत्तेत आहे। गेल्या 21 वर्षामध्ये 16 वर्ष आमदार म्हणून त्यांच्याकडेच आहे। त्याच्यामुळे स्वाभाविक दृष्ट्या अनेक भूलथापा देऊन वारंवार निवडून आलेले असल्यामुळे लोकांचाच उद्रेक होतोय आणि कुठेतरी भावना व्यक्त करण्यासाठी आजची युवा पिढी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजामध्ये जनजागृती करते आहे। त्याच्याकडे प्रतिउत्तर किंवा मांडलेले जे गंभीर विषय आहे त्याचं उत्तर देखील आमदार महोदयांकडे दिसून येत नाही। कोपरगावमध्ये सध्या एआय वॉर सुरू झालंय, मात्र या एआयच्या अतिवापरामुळे एखाद्याला मोठा फटका बसू शकतो, असं सायबर तज्ञांकडून सांगितलं जातंय। अशा प्रकारे एआय व्हिडिओ तयार करणं हे कायद्याच्या दृष्टीनं बेकायदेशीर कृत्य देखील मानलं जाऊ शकतं। एआयचा गैरवापर करून अशा प्रकारे व्हिडिओ जे आहेत ते केले जाऊ शकतात। याचा मोठा फटका जो आहे तो ज्यांचे फोटो, व्हिडिओ, ऑडिओ चा वापर केला गेला आहे त्यांच्यासाठी होऊ शकतो। हे बेसिकली कायद्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर बघायला गेलं तर ही एक इल्लीगल ऍक्टिव्हिटी म्हणून सुद्धा कन्सिडर केली जाऊ शकते। राज्यात फडणवीसांची भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून बसलीये। मात्र कोपरगावात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीकडून एआय द्वारे जाहीरपणे एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत। निवडणूक जवळ येत असताना हा संघर्ष नेमका कोणत्या दिशेने जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कुणाल जमदाडे, झी 24 तास, अहिल्यानगर।